बर मला उशीर होतोय तर आपण निघूया का आता? हो हो निघूया. चल. काय नाही काका ऐका ना, आम्ही निघतो, त्याला उशीर होतो. हो. असं कसं आहे, लगेच कुठे जात आहे? नाही, पण मला- नाही बस अहो, नाही. असं नाही करायचं. बस तुम्ही जाल कंटाळून ना. नाही म्हणजे आमचे मालक आले की एक 5 मिनिटाचा छोटासा कार्यक्रम करायचा आहे आपण, म्हणजे आमच्या रामाश्रयकरांचं समाधान म्हणून. पण त्याची काय गरज आहे? असं नाही असं नाही, मग नंतर निघा ना तुम्ही. काय आहे बघा, आल्या सुधा मावशी आणि सदा काका पण आलेत. आज तुमच्यामुळे ते केस जिंकलेत. हो. आज तोंड गोड केल्याशिवाय जायचं नाही अजिबात. हो पण म्हणजे त्याची काय पण नाही असं कसं, बसा तुम्ही बसा. अहो नाही काय सौरभ साहेब, अहो तुमच्या मुलं कधी नव्हे ते आज आमचे आजोबा हसले आणि आमच्यासाठी ती बहुत बडी खुशीची बात आहे. ऐक ना सौरभ, थोडस खाऊन घे मग निघू आपण. हं? अगं इट्स ओके. एक घास. अरे तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये, घासभर तरी खाऊन घे. पण एवढा आग्रह नको. मालक आले बर का. आता आपण आपल्या कार्यक्रमाला लगेच सुरुवात करूयात. तर आज या ठिकाणी मला 2 शब्द बोलायचे आहेत, जे शब्द या रामाश्रयाचे मान उंचावणार आहेत. आणि ही मान आज गौरीमुळे उंचावली गेली. कारण ज्या मदनने रामाश्रयामध्ये येऊन आपल्याला धमकी दिली होती, त्याला आज धोबी पछाड मिळालेला आहे. आणि आपल्या सुधा मावशीकडून 1ही रुपया न घेता ज्या सौरभ साहेबांनी त्यांना केस जिंकून दिले, त्यांचा आपण मोठा सत्कार करणार आहोत. पण या फॉर्मॅलिटीची काही नाही, असं कसं द्यायला पाहिजे आम्ही काहीतरी तुम्हाला. तर मी आपल्या मालकांना विनंती करतो की यांना तुम्ही पुष्पगुच्छ द्या. नाही असं कसं नाही, कसं तू पुष्पगुच्छ द्या इकडे. हे घ्या द्या. बसा, असं नाही करायचं. घेऊ मी पुष्पगुच्छ? सॉरी द्या. आता बसा. हो. आता मी सुधा मावशींना विनंती करतो की त्यांनी 2 वाक्य बोलावीत. पहिल्यांदा सौरभ सरांचे आणि गौरीचे आभार. आज जो हा सोन्याचा दिवस उगवलेला आहे माझ्यासाठी, त्याला कारणीभूत कपिल माझा मुलगा. परमेश्वराकडे एवढीच विनंती करेन, पुढच्या जन्मी त्यांनी यालाच माझ्या पोटी जन्माला घालावं. आज जरी कोर्टात तो हजर नसला तरी केस जिंकण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे, हे गौरी तुला मान्य करावंच लागेल. बाकी तो इथं आला ना, त्याचा सगळ्यात जास्त आनंद झालाय मला. वा. आता मी मालकांना विनंती करतो की त्यांनी. अहो जांभळे, मी काय बोलणार आहे? बोला प्लीज. बरं खरं तर मी इथून निसटण्याचा खूपदा प्रयत्न केला, पण इथल्या मातीत जे प्रेम आहे, जो ओलावा आहे, जी ताकद आहे, त्याच्या पुढे नाही जिंकू शकलो मी. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.